स्पर्धेमध्ये आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलेले आहे. मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये आपण MR पॅनलचे माधव ठाकरे सर पाहतोय, तर स्क्वेलेकचे पंच शिवाजी मडवी सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यापीठाची हिंड करून वलताना गोलंदाज रितेश धुमाल. इथे मात्र आपण पाहतोय या दिशा भरकटतोय पहिल्या चेंडूवर. दिशान चेंडूने सुरुवात करतोय रितेश धुमाल आणि या आव्हान त्या धावणे अकाउंट ओपन होतोय. मात्र इथे जाहीर राजुले संघाचं पहिला चेंडू वाईट चेंडू. आपण सामना पाहतोय आजच्या दिवसामधील दुसरा सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर विपक्ष जाहीर नाजरुले या दोन संघामध्ये. रितेश धुमाल इथे मात्र चेंडूला टोलले ते वाईड ऑफ मिड ऑफ रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण चेंडू निघून जातोय. या लॉंग ऑफ रिजन मधून सीमा पार 1-2 का 4 चौकार. निहार मात्रे आपण बघतोय या स्लॉफी वर्क करताना आणि खूप कमी वेळेला असं त्याच्याकडून घडताना पाहायला मिळतंय. नशिबाचा चौकार. पुल केलेल्या चेंडू ऑन साईडला चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिड रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे, तोपर्यंत एक सिंगल रन्स घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. सिंगलने संघाची धावसंख्या 6 वर पोहोचते. जाहीर रांजुली संघ नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिलं षटक हाताळतोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाचा संघनायक रितेश धुमाल. तर यावेळी सामना करेल फलंदाज केतन म्हात्रे. इथे मात्र ऑन साईडला पुन्हा एकदा चेंडू टोलले आहे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. डीप मिड विकेट रिजन मध्ये थोडंसं पम्बलिंग पाहायला मिळेल होते, मात्र एकच धाव फलंदाज पूर्ण करतायत. या एका धावीने पुन्हा एकदा धावफलकामध्ये बदल होतोय. धावसंख्या 7 धावा. आज अनेक मोठमोठ्या संघांना आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत, कारण आज या स्पर्धेचा अंतिम दिवस फायनल डे आपल्याला पाहायला मिळतोय. DD ग्राउंड व्हिनर इथून या स्पर्धेचा थेट प्रेक्षेपण देखील केलं जात आहे. यावेळी मात्र स्वेर चेंडू. पंच इशारा करतात की हा चेंडू वाईट आहे. अव्वांतर धाव पुन्हा एकदा धावप्लेनमध्ये जोडले जातील. पहिला चेंडू देखील अव्वांतर धावेचा आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या 8 धावा. दोन्ही संघाच्या दृष्टीने अतिशय हा महत्त्वाचा सामना आहे, कारण हा क्वार्टर फायनलचा सामना आहे. या सामन्यामध्ये वाईड यॉर्कर अगदी खोदून काढलेल्या चेंडूला मिड ऑफ रिजन मध्ये चेंडू अडवला जातोय या निहार मात्रेकडून. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. एकेरी धावेने धावफलक घालता ठेवलं. एक चौकाराचा जर अपवाद वगळला तर, आणि तो चौकार देखील मिसफिल्डने नक्कीच पाहायला मिळाला होता. म्हणजे एकंदरीत चांगली गोलंदाजी राहिलेली आहे. 2 वाईटचा अपवाद वगळला तर. पहिले षटक मार्गस आहे. पहिले षटक प्रगती पदावर आपल्याला पाहायला मिळते. यावेळी सामना करेल फलंदाज केतन म्हात्रे. द्विधा मनस्थितीमध्ये सापडला होता. थर्डमॅन रिझर्वमध्ये चेंडू गेला होता. एक धाव फलंदाज पूर्ण करतात. कंट्रोल गोलंदाजी सध्या तरी पाहायला मिळते. धावसंख्या 10. मोठे फटके खेळण्याचं स्वातंत्र्य आतापर्यंत फलंदाजांना दिलेलं नाही गोलंदाज रितेश धुमाल याने. पॉवरप्लेचं पहिलं षटक आहे. 2 क्षेत्ररक्षक ऑलराऊंडर तैनात केले आहेत. इतर क्षेत्ररक्षक अतिशय आडाच्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते स्क्वेअर लेग रिजनमध्ये, आणि इथे देखील फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. तर या सिंगलने पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाहीर रांजोली संघाची धावसंख्या बिनबाद धावफलकावर 11 धावा.
या अगोदरच जयहनुमान खोनी संघ पहिला संघ ठरला होता, ज्या संघाने काल टॉप 4मध्ये क्वालिफाय केलं होतं. अतिशय उत्कृष्ट प्रदर्शन जयहनुमान खोनी संघाकडून कालच्या दिवशी पाहायला मिळालं होतं. आजच्या पहिल्या सामन्यामध्ये भादवड 20 संघाने या श्रीराम स्पोर्ट्स जांभूळपाडा संघाला पराभव जितून जाळलेले आणि भादवड 20 संघ आपल्याला आवाज स्पोर्ट्स भिनार संघाची आता मात्र लढताना पाहायला मिळेल. बदलवती काल्यार विपक्ष मयूर एंटरप्राइजेस भादवड हा सामना देखील आपण पाहणार आहोत आणि या सामन्यातील विजय संघ आपण पाहणार आहोत धनेशिलन गोडसे बी संघाशी लढताना. गोलंदाजीत पहिला बदल, गोलंदाजी ट्रॅकवर दूरवरच्या टोकावरून गोलंदाज रोमित चौधरी सज्ज होतोय. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते, कारण जे निर्बंध होते पहिल्या षटकामध्ये ते मात्र आता हटवले गेले आहेत आणि बहुसंख्येने क्षेत्ररक्षक रिंगणाच्या बाहेर आता तैनात केले गेले आहेत. मात्र अजूनही 4 क्षेत्ररक्षक हट्ट्या सर्कलमध्ये पाहायला मिळत आहेत. फुलटा चेंडू मात्र फायदा उचलता आला नाही. झेलला सॉफ्ट डिसमिसल आणि पहिला फलंदाज बाद होतोय जहारी नाजलू या संघाचा. सुखदेव भामरे बॅक टू पॅव्हिलियन. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवशी नक्कीच 22 धावांची एक अतिशय उत्कृष्ट खेळी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाली होती आणि त्या सामन्याच्या अगोदर 14 धावांची खेळी देखील त्याने पेश केली होती आणि तोच फलंदाज आता मात्र वन डाऊन पोझिशनला खेळण्यासाठी आलेला आहे. इथे मात्र मिडल ऑफ द बॅट चेंडू घेता आला नाही. एक्स्ट्राच्या मागे महेंद्र मोती चेंडू अडवतोय. एक धाव फलंदाज विनीत पूर्ण करतोय. थोडीशी नशिबाची साथ विनीत भगत याला मिळते. धावसंख्या 12 धावा दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना रोमित चौधरी गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र हेलिकॉप्टर उडवलेला आहे. उंची जास्त लांबी कमी आणि आणखीन एक फलंदाज जावे लागेल तंबूच्या आश्रयाला. दुसऱ्या सलामीचा फलंदाज केतन म्हात्रे हा बादून तंबूच्या आश्रयाला जाताना. ऑनड्रायचा फटका लॉंग ऑन रिझर्वमध्ये प्रोटेक्शन आहे. तोपर्यंत फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजा. एका धावने स्वतःची स्ट्राईक रोटेट करतोय या फलंदाजाने. स्वतःचा अकाउंट देखील ओपन करतोय. भावेश ठाकरे सिंगल संघाची धावसंख्या रांजोली संघाची वाढते.
लॉ फुलडा चेंडूला टर्न केलेला आहे ऑन साईडला मिड विकेट रिझनमध्ये आणि इथेही फक्त एकच धाव, एका धावेपेक्षा अधिक नाही. धावसंख्या 14 धावा. हा मोठ्या बॅकलिपचा वापर आतापर्यंत कामतगर संघाच्या गोलंदाजांनी या रांजोली संघाच्या फलंदाजांना करू दिलेले नाही. चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये रितेश धुमाल आणि त्यानंतर रोमित चौधरीकडून देखील पाहायला मिळते. इथे मात्र बेट केलेलं आहे फलंदाजाला. निर्धाव चेंडू आणि निर्धाव चेंडूने या दुसऱ्या षटकाची देखील समाप्ती झालेली आहे. दोन षटकाची समाप्तीनंतर जाहीर रांजोली संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर 7च्या सरासरीने 14 धावा. प्रति षटकामागे 7ची सरासरी पाहायला मिळते. आणि 7च्या सरासरीने 14 धावा. मात्र दोन पिनीचे फलंदाज बाद झालेले आहेत. पहिला फलंदाज सुखदेव भांबरे चौकाराने त्यांनी चांगली सुरुवात केली होती, मात्र त्या खेळीचं रूपांतर त्याला मोठ्या खेळीमध्ये करता आलं नाही. आणि त्यानंतर केतन म्हात्रेकडून देखील मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्याची खेळी देखील फक्त 2 धावांची राहिलेली आहे. आता पूर्णपणे मदार विनीत भगत आणि भावेश ठाकरे या जोडीवर येऊन ठेवलेलं एक मोठं लक्ष आहे. सन्मानजनक स्कोरपर्यंत जर रांजोली संघाला पोहोचायचं असेल तर या जोडीला चांगली भागीदारी करावी लागेल. अमोल पाटील यांचे सुपुत्र ओम पाटील आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळत आहेत. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवण्यात आलेली आहे. कालच्या दिवशी 25 धावांची एक विस्फोटक खेळी त्याने पेश केली होती फलंदाजी करताना, आणि आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर तो सज्ज होतोय. इथे पहिला चेंडू भरकटतोय दिशेमध्ये. पंचांचे हात समांतर धावांमध्ये वायरचोरमध्ये अव्वांतर धावणे संघाची धावसंख्या 15 धावा. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जाहीर रांजोली या संघ तिसरे षटक मार्गस्थ आहे. ओम पाटील तिसरे षटक बदलतोय व्यापी राजच्या टोकाकडून. राटा मोर द स्टंप. इथे मात्र चेंडू कार्पेटचे सारे जाते काव करून रिझनमध्ये आणि या सीम आभार चौकार. ओम पाटील पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सामना करेल फलंदाज विनीत भगत. इथे मात्र चांगला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली वापसी करताना पण मध्ये या ओम पाटील या चेंडूवर आडव्याटने खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय फलंदाज विनीत भगत याचा. धावसंख्या स्थिर धावपल्याकडे 19 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर असताना आपण सामनापती रांजोली विपक्ष कामतगर या दोन नामांकित संघामध्ये. इथे मात्र चेंडूला भिरकून देण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, स्क्वेअर झेल आणि आणखीन एक फलंदाज इथे मात्र ठरतोय फेल. तिसरा हादरा. थँक्यू डीजे. आवाज भिना टीमचे कॅप्टन आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी येऊन राहा, कारण यानंतर आपण लगेचच इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. सो विनंती असेल टीमच्या कॅप्टनला. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळालेला आवाज स्पोर्ट्स भिनार विपक्ष भादवड बी या दोन संघामध्ये. पुढील सामना या दोन संघामध्ये असणार आहे. तर भादवड बी संघ नाही का आपण कुठेही जायचं नाही. आवाज स्पोर्ट्स भिनार संघ नाही का आपण देखील रिपोर्ट करायचं आहे. न्यू बॅटर जितू चौधरी या भरपूर वेळेला आपण जितू चौधरी याला सलामीचा फलंदाज म्हणून पाहतोय, मात्र यावेळी या मिडल ऑर्डरमध्ये तो खेळण्यासाठी आलेला आहे. लॉरफुल्डर चेंडूला लॉफ केला, मात्र सरळ मिड विकेटच्या हातामध्ये आणि आणखीन एक फलंदाज बाद होताना आपण पाहतोय या रांजोली संघाचा. तू चल माया या अशी स्थिती सध्या पाहतोय.
एक ओम पाटील पूर्ण करेल का, कारण हॅट्रिक बॉल असणार आहे. ओम पाटील सलग 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 2 विकेट त्यांनी चटकावलेले आहेत. न्यू बॅटर एक्सपिरियन्स कंपनी आपण बघतोय जाहीर रांजोली संघाकडून प्रमोद म्हात्रे. जाहीर रांजवलेले विपक्ष जॉली स्पोर्ट्स कामतगर या 2 संघामधील आजच्या अंतिम दिवसामधील हा दुसरा सामना सध्या सुरू आहे. ओम पाटील बॉलिंग ट्रॅकवर तर सामोरे झालेले फलंदाज प्रमोद म्हात्रे. इथे मात्र चेंडूला फिरकावून दिलेला आहे आणि चेंडू निघून जातोय. या मिड विकेटच्या वरून सीमा पार षटकार आले आले. षटकाराने आपला अकाउंट ओपन करताना एक्सपिरियन्स कंपनीर प्रमोद म्हात्रे. हॅट्रिक बॉलवर हा सिक्सर आपण बघतोय प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधून. षटकाराने संघाची धावसंख्या 25 धावा 25. उलटा चेंडू होता इथे टर्न केलेला सेल मात्र तिथे ड्रॉप केला जातोय आणि या जीवदानाचा फायदा उचलून फलंदाज एक सिंगल रन्स इथे पूर्ण करतोय. प्रमोद म्हात्रे पोहोचतोय आपल्या वैयक्तिक 7 धावसंख्येवर आणि संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर रांजोली संघाची पाहायला मिळते ती स्कोरबोर्डवर 26 धावा. 26 लॉस फॉर द 4 विकेट एंड ऑफ द 3rd ओव्हर. 3 षटकांची समाप्ती 4 फलंदाज बाद झाले आहेत आणि संघाची धावसंख्या 26 धावा. आपण पाहत आहात आई वज्रश्री स्पोर्ट्स निंबवली आयोजित क्रिकेट लवली आई वज्रश्री चषक निंबवली आणि लवली क्रिकेट स्पर्धेमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. हे आपण पाहू शकता आमचे ऑल इन वन प्रशांत गुलवी. नक्कीच त्यांची सुकन्या देखील आपल्याला त्यांच्या समेत पाहायला मिळते. प्रशांत गुलवी एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. मग गुणलेखाची भूमिका असो पंचाची भूमिका असो कधी ते मागे जात नाहीत. नेहमी एक पाऊल पुढे अशी त्यांची भूमिका या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. शेवटचं षटक आणि शेवटचं षटक हाताळण्याची जबाबदारी इथे मात्र लकी गायकवाड याच्याकडे या सोपवण्यात आलेले. एक युवा नक्कीच गोलंदाज लकी गायकवाड याची देखील कामतगर संघामध्ये वर्णी लागलेले आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून तो पहिल्यांदा भिवंडीमध्ये दिसतोय. मात्र धडाकेबाज वडोली चषकामध्ये त्याने आपलं पदार्पण डेब्यू केलं होतं आणि धडाकेबाज गोलंदाज देखील आहे. राकेशच्या चेहऱ्यावर स्मित असे पाहायला मिळते. लॉर्फुटा चेंडूला कार्पेट सारे कव्हर रिझनमध्ये टोललेलं आहे. आउट व्हायचा अतिशय सुरेख फटका थोडंसं फंबलिंग पाहायला मिळते आणि परिणामस्वरूप 2 धावा फलंदाज प्रमोद म्हात्रे ते पूर्ण करतोय. या 2 धावने संघाची धावसंख्या वाढून होती ती धावफलकावर 28 धावा. जॉली स्पोर्ट्स कामतगर संघ यंदाच्या घामध्ये देखील भन्नाट फॉर्ममध्ये आणि खास करून महेंद्र मोती याचं जसं जसं वय वाढत आहे तसं त्याची या फलंदाजी देखील निखरत आहे. इथे मात्र बॅटचे एज थर्डमॅन रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 29. शेवटचं षटक मार्गस आहे लकी गायकवाड. शेवटचं षटक हातोय जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाकडून. दुरोच्या टोकाकडून लकी गायकवाड राऊंड विकेट गोलंदाजी करताना. इथे मात्र चेंडूला टोलले ते मिड विकेट क्षेत्रामध्ये टायमिंग तेवढासा प्रॉपर नव्हता. मात्र 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत.
धावसंख्या 30 धावा. इनफ टोटल मात्र धावफलकर पाहायला मिळत नाही आणि त्याचं कारण ना कंट्रोल गोलंदाजी आतापर्यंत जॉली स्पोर्ट्स कामतगर संघाच्या गोलंदाजांकडून. इथे मात्र मोठा फटका लॉफ्टेड हवाई फायर आणि हा चेंडू जातोय सीमाच्या बाहेर. षटकार. हाणामारीचा षटक आणि हाणामारीच्या षटकामध्ये हाणामारीचा फटका पाहायला मिळतोय या प्रमोद म्हात्रेच्या बॅटमधून. धावसंख्या 6 ने मुसरने मारते. धावफलकावर 36 वर पोहोचते. 36. लॉप केलेल्या चेंडूला यावेळी मात्र टायमिंग प्रॉपर साधता नाही गया. कव्हर रिझन मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते अखेर प्रमोद म्हात्रे याचा खेळ. मदतीने 16 धावांचं योगदान त्याने आपल्या संघासाठी या दिलेले आहे. चांगली इनिंग त्याने पेश केलेली आहे. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये दाखल होते रांजुरी संघाकडून वेग बघत. शेवटचे षटक मार्गस्थ आणि शेवटच्या षटकामधील आमचे एक्सपर्ट स्कोरर करण जे चांगलं रन नक्कीच लिहत आहेत त्यांच्याकडून पोचवलं जाते की शेवटच्या षटकामधील शेवटचं चेंडू शिल्लक आहे. इथे मात्र गुडघ्यावर बसून फटका केलेला आहे. मात्र सीमारेषा क्लिअर करता आलेली नाही आणि आणखीन एक फलंदाज शेवटच्या चेंडूवर बाद होतोय रांजुर्ले या संघाचा. एक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपलेकर धाव झळकल्या त्या एकूण 36 आणि 37 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे जॉली स्पोर्ट्स कामतगर संघासमोर. तर मी घेऊन जातोय कॉम बॉक्समधून सरळ म्हणजे टॉस बॉक्समध्ये जिथे सज्ज आहेत आमचे सगळे समालोचक कॉमेंट्री विथ कॉमेडी बाबू शाह सर. हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया. यहाँ पर मनोहर गुलबी साहब से गुजारिश करना चाहूँगा. निम्बोली गांव के देखिए कि मास्टरमाइंड 40 प्लस के खिलाड़ी. आइए दादा आपके हाथों से ऊपर टॉस किया जाएगा. मनोहर गुलबी साहब देखिए बात करेंगे एक लेजेंड खिलाड़ी. कहते ना कि आशिक बनता है इसके से और एक लेजेंड बनता है रिस्क से. और मैच देखिए खेला जाएगा यहाँ पर आवाज विनर भादवड़ बॉ के बीच में. देखिए माजी सरपंच सुनील गुलबी साहब आपसे भी गुजारिश करना चाहूँगा. आइए सुनील गुलबी साहब माजी सरपंच है. 2 मेहमान अतिथि देखिए यहाँ से रहेंगे. मैच सुपर 8 का 3 ओवर का मैच रहेगा और मुकाबला सुपर 8 का है. तो चलिए अतिथि से गुजारिश करूंगा आपके वीआईपी डेस्क में तशरीफ रखिए. दोनों कप्तान से थोड़ी चर्चा करेंगे यहाँ से. जहाँ पर आवाज विनर टीम के कप्तान ने टॉस जीते हैं. 3 ओवर का मैच रहेगा. क्या स्ट्रेटेजी के साथ आए थे? क्या मैच 4 ओवर का मिलेगा या 3 की सोच कर आए थे? नहीं 4 का सोच के आए थे लेकिन अभी कमेटी के लिए टाइम नहीं है तो एडजस्ट करना पड़ेगा. इस समय अहम रहता है. आज फाइनल डे है खास करके तो 3 ओवर का मैच है. तो सबसे पहले क्या डिसीजन आपका रहेगा? फील्डिंग. जो टीम आपकी इस टूर्नामेंट में खेली है क्या वही प्ले 11 के साथ आप उतर रहे हो या कुछ बदलाव चेंज ऑफ? नहीं वही टीम है. और सामने देखिए भादवड़ बॉ टीम. इस टीम के साथ इस सीजन में कहीं मुकाबला ऐसा हो चुका है या पहला मुकाबला? नहीं हुआ तो नहीं है, पहला है इस सीज़न का. क्या टोटल के अंदर रुकने की कोशिश रहेगी? 40 के अंदर. ओके धन्यवाद. थैंक्स. अगर टॉस जीते तो आपका डिसीजन क्या रहता? हम भी फील्डिंग करते हैं. तो यहाँ बैटिंग करनी होगी. क्या टारगेट सेट करना चाहोगे? 3 ओवर का मैच है.
ऐसा टारगेट और कुछ नहीं है, ये ज़्यादा रन स्कोर करने में। क्या आवाज विनर के साथ एक फाइट मुकाबला देखने को मिलेगा? जी हाँ। तो चलिए बेस्ट ऑफ लक। टॉस बॉक्स पर बात करेंगे तो यहाँ पर आवाज विनर टीम के कप्तान ने टॉस जीते हैं और पहले गेंदबाजी चुने हैं। चलते हैं ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू सो मच सुभाष धुमाळ सर, थैंक यू सो मच बाबूशा। ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा लगेचच। टीम जॉली स्पोर्ट्स कामतगर तुमची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये लगेचच पाठवा। टार्गेट या मॅचमध्ये 37 आहे। फर्स्ट इनिंगचा विचार जर आपण केला तर ओव्हरमध्ये खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केलं होतं। अर्थातच दुसऱ्या ओव्हरमध्ये रोमित त्या ठिकाणी पाहायला मिळाला, फक्त 3 धावेचं षटक 2 विकेट। तिथनं झालेल्या धावसंख्या कंट्रोल करण्याच्या प्रयत्नामध्ये ओम पाटीलला मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावरती पाठवलं, परंतु त्याच्या विरोधात 12 धावा पाहायला मिळाल्या। आणि शेवटच्या ओव्हरमध्ये लकी गायकवाड यांनी ही चांगली बॉलिंग केली। शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्यांनी प्रस्थापित केले। तर फर्स्ट इनिंगमध्ये बॅटिंगचा विचार केला ज्यावेळी राजनोली संघ सुरुवातीपासून थोडासा चाचपडताना पाहायला मिळाला। सुखदेव भांबरेच्या बनल्या 6, 2 बनवल्या गेल्या केतननं। प्रत्येक खेळाडूने थोडा थोडा कॉन्ट्रीब्युशन जरूर आपल्या टीमसाठी दिला, परंतु ज्या उपयुक्त धावा प्रमोद म्हात्रेच्या 16 राहिल्या त्याच 16 धावसंख्या या मॅचमध्ये ॲडव्हान्टेज देऊन जातील। सेकंड इनिंगला आपण सुरुवात करणार आहोत। जॉली स्पोर्ट्स कामतगरची ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये येते। माहिती आजचा दिवस शेवटचा टेबल टॉप करण्यासाठी, टॉप 4 मध्ये क्वालिफाय करण्यासाठी आपल्याला या मॅचमधून काही करून पुढे जावं लागेल। त्याच अनुमानाने या 37 धावा डिफेंड करण्याच्या अनुमानाने आता सध्या तरी बॅटिंग पोझिशन सजवली आहे। थोड़ा सा तुम्हारे से यहाँ पर रुकना चाहूँगा भावे। मनोहर गुलबी साहब देखिए बात करेंगे जिनका सामना किया जाएगा और उनका सम्मान करने के लिए गुजारिश करूँगा। प्रशांत गुलबी साहब देखिए बात करेंगे, इनकी शुरुआतों से मनोहर गुलबी साहब सम्मान किया जाएगा। जो परंपरा रीति रिवाज है महाराष्ट्र की, मनोहर गुलबी साहब का देखिए यहाँ पर सम्मान किया जा रहा है प्रशांत गुलबी साहब के हाथों से। ओवर टू कमेंट्री बॉक्स। मनोहर गुलबी साहब देखिए जिनका सम्मान किया जा रहा है यहाँ से। हमारे भी देखिए इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक है भागेश। ओवर टू कमेंट्री बॉक्स। ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये मोती आणि त्याच्या समोर यश पाटील। सामन्याला सुरुवात 37 धावा चेस करायचा, डिफेंडही करायचा आहे, परंतु पहिलाच बॉल ऑफ स्टंपवरती गॅपमधून कट केला गेला। कव्हर्सला पहिला चौकार। थँक यू। पहिलाच बॉल ऑफ स्टंपवरती होता। टप्पा थोडासा पाहिला गेला आणि कट करत असताना पॉवर प्ले सुरू आहे, त्या अनुमानाने गॅप परफेक्टली कव्हर्समधली शोधली गेली फलंदाज मोतीनं आणि प्रमोदच्या विरोधातला हा पहिला चौकार आला। 37 रोखायचे आहेत, त्याच अनुमानाने पॉवर प्लेमध्ये पॉवर पॅक बॉलिंग व्हायला हवी, परंतु हा टप्पा जर आपण पाहिला गेला तर कोणत्याही खेळाडूसाठी हवासा असतो जो लेंथवरून ऑफ स्टंपवरतून कट करण्याचा प्रयत्न फलंदाज करत असताना बॉलचा टप्पा बघत असतो। प्रमोदचा पहिलाच बॉल लेंथवरती होता, ऑफ स्टंपवरती बॉल असल्या कारणाने गॅपमधून हा पहिला चौकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय। प्रमोद पुन्हा एकदा तयार। ओव्हर द विकेटने गती कमी होती, ऑन साईडला ताकदीचा वापर करायचा होता, परंतु डीपमध्ये लॉंग ऑनला बॉल चालला, फिल्डिंगही चांगली झाली। बॉलवरती मिळते सिंगल। टीमची धावसंख्या 5, 37ची चेस आणि सेकंड इनिंगमध्ये सध्या तरी बॅटिंग करतोय जॉली स्पोर्ट्स कामतघर। नेक्स्ट मॅच मित्रांनो पाहायला विसरू नका। ज्या टीमनं खरं तर भाटाळे टीमला परास्त केलं, आवाज भिनार त्यांच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल भादवड बी। एक चांगला युद्ध तुम्हाला त्याही मॅचमध्ये पाहायला मिळेल। पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर सिंगल आली आहे। टीमची धावसंख्या 5, 37चं लक्ष्य पूर्ण करायचं आणि त्या अनुमानाने मोतीचा सुंदर एक पहिलाच फटका तुम्ही पाहिला, त्याच्यानंतर सिंगल स्ट्राईक असेल यश पाटीलकडं। ओव्हर द विकेट। आताही गतीमध्ये परिवर्तन होतं, बॉल हवेमध्ये जरूर ताकदीचा वापर केला गेला, फिल्डर होते त्या ठिकाणी, परंतु पाहिलं गेलं तर बॉल त्याच्या डोक्यावरून फ्लाय होत असताना ऑन साईडला लॉंग ऑन बाहेर षटकार। थँक्यू। लॉंग ऑनला कदाचित एफर्ट्स थोडेसे कमी लावले फिल्डरने, जर पायांना फ्लाईट दिली असती तर कदाचित या बॉलची त्याने अडवणूक केली असती, परंतु त्याला वाटलं की बॉल आपल्यापासून दूर आहे, जसा उंच हवेमध्ये होता त्याने एकाग्रता ठेवली, परंतु शेवटच्या क्षणाला
पाहिलं गेलं तर बॉल बाउंड्रीलाईनच्या बाहेर गेला आणि यश पाटीलनं आपल्या डावाची सुरुवात षटकाराने केली आहे. टीमची धावसंख्या या षटकारात सायने पुढे जात असताना अजून एक ऑन दी अप उचलला गेलाय. इथनं संधी आहे टीपमध्ये. लॉंग ऑफ नव्हता, मिड ऑफ होता, परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना लागोपाठचा यशचा यशस्वी दुसरा षटकार. आणि यश पाटीलचा दुसरा यशस्वी प्रहार षटकार आलाय. ऑफस्टंपच्या बाहेर टाकण्यात आला चेंडू. पडल्यानंतर आउटसाइड दी ऑफस्टंप. माधव सरांचा इशारा या ठिकाणी येत असताना व्हाईट बॉल. सध्या तरी प्रेशरमध्ये आहे. माहिती आहे की 37 रोकायचे आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर पॅक सध्या तरी बॅटिंग चालू आहे आणि व्हाईट बॉल आलाय ओव्हर द विकेटने हाही बॉल उचलला गेलाय. आता संधी आहे, नामी संधी यशला बाद करण्याची. फिल्डर लॉंग ऑनचे वळले, घेतली कॅच आणि संपला डाव. यशचा पहिला झटका इथं लागत असताना जॉली स्पोर्ट्स कामत घरला. इज अ गेम ऑफ इमोशन. क्रिकेटमध्ये भावना खूप मॅटर करत असतात. हा भावनांनी भरलेला खेळ कधी कोणाला हसवेल, कधी कोणाला रडवेल हे सांगू शकत नाही. खरं तर DJ मास्टरच्या माध्यमातून सुंदर संगीत तुम्ही नुकतंच ऐकलं. खरं तर क्रिकेट हा असा खेळ आहे ना, जिथे प्रियसी सोडून गेल्यानंतर सुद्धा त्रास होत नाही ना, तेवढा त्रास आपली मॅच हरल्यानंतर होतो. त्याच्यामुळे या भावनांनी भरलेल्या खेळामध्ये कोणाला हसताना तुम्ही बघितलाय, कोणाला रडताना तुम्ही बघितलाय, परंतु आजच्या दिवसामध्ये तेच घडेल. कारण क्रिकेटच्या महासत्ता आज एकमेकाच्या विरोधात ज्या खेळणार आहेत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. 2 मोठे फटके जर तुम्ही पाहिले तर यश पाटीलच्या बॅटमधून आले. मोतीने सुरुवात केली, मोतीने चौकारी दाखवला पहिल्याच बॉलवरती. त्या इंडिव्हिज्युअल नक्कीच तो आपण बघतात तो खेळत असताना 5 वरती आणि दुसऱ्या बाजूला बघतात की 12 वरती यश पाटील बाद झाला. सुरुवात खूपच चांगली झाली आहे. 37च्या चेसमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा येणं म्हणजेच अजूनही 18 बॉलमध्ये 19 बनवणं. बॉल टू रन इक्वेशन आपण असंच म्हणू शकतो. परंतु या धावा जर डिफेंड करायच्या असतील ना, अजून एक बॉल बाकी आहे. म्हणजेच या ओव्हरमध्ये कदाचित अजूनही एक्स्ट्रा धावा येतील. उचलला गेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. लीडिंग एज आहे. अगदी पाहिलं गेलं तर पाठमोरे होते फिल्डर. कॅच ड्रॉप झाली आहे आणि बॉल मागे चाललाय. 37च्या चेसमध्ये तुम्हाला फिल्डिंग थोडीशी स्ट्रॉंग करावी लागते. इथनं पाहिलं गेलं तर पाठमोरे होतं फिल्डर. कॅच झाली ड्रॉप. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना 37च्या चेसमध्ये 19 धावा आपल्याला पाहायला मिळाला. टीमच्या टोटल म्हणजे येणारे पाहिलं गेलं तर 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये धावा हव्यात 18. जरी राजनोली त्यांच्या विरोधात संघ पाहायला मिळतो जॉली स्पोर्ट्स कामतगर. फर्स्ट इनिंगमध्ये जी कामगिरी कमकुवत झाली त्या कामगिरीला पुढे सरकवण्यासाठी या 4 ओव्हरमध्ये 37 धावा डिफेंड करण्या अनुमानाने ना पहिलं षटक चांगलं राहायला हवं होतं. परंतु मोतीने तग धरला. मोतीने सुरुवात केली. यश पाटीलने अटॅक केला. त्याचा अटॅक थांबला. त्यानंतर मोहिल म्हात्रेची सिंगल तीही भरपूर इम्पॉर्टंट राहिली या मॅचमध्ये. कारण 37 धावा बनवण्याच्या अनुमानाने ना लवकरात लवकर सामना फिनिश नव्हे तर सिंगल डबलने का होईना, परंतु ह्या मॅचला फिनिश करण्यासाठी एक एक धावी खूप महत्त्वाची होती. त्या अनुमानाने एक सिंगल आली त्याच्या बॅटमधून. स्ट्राईक असेल मोहिल म्हात्रेलाच. आता सेकंड ओव्हरला सुरुवात होणार आणि सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय केतन म्हात्रे. जरी रांजनोली टीम सध्या तरी फाईट देते जॉली स्पोर्ट्स कामतघरशी. 37 रोकायचे आहेत. सध्या तरी धावपालकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात. 19-18 बॉलमध्ये 18 धावा या ठिकाणी अजूनही बनवायच्या आहेत विजयासाठी जॉली स्पोर्ट्स कामतघरला. डीपचं क्षेत्ररक्षण आता सजवलं जाईल. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन आहे. वायडिश लॉंग ऑनला तुम्हाला खेळाडू पाहायला मिळतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगची गॅप जी मोठी होती ती आता गॅप थोडीशी कव्हर केली जाते. म्हणजेच प्रॉपर लॉंग ऑन जो क्षेत्र आहे ना, तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळाडू नाही आहेत. कदाचित लॉंग ऑनला फिल्डर नाही आहे तर मिड ऑनला बॉलर कदाचित फिल्डर ठेवतील आणि तेच झालं आहे. मिड ऑनला आता एक फिल्डर आहे. डीपमध्ये लॉंग ऑफ आहे म्हणून मिड ऑफ त्या ठिकाणी नाही आहे. सेकंड ओव्हरला सुरुवात. समोर मोहिल. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. अगदी पाहिलं गेलं तर
जवळून बॉलला पाहिलं गेलं, ट्रान्स फक्त चेंज केला गेला आणि दिशा देत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर रिव्हर्सच्या माध्यमातला चौकार. थँक्यू. लवकर सेट केलं, लवकर या फटक्यासाठी खरं तर त्यांनी निवड केली गेली. हा पा कॉन्फिडंटली स्ट्रोक होता. काही सेंटीमीटर थोडीशी मुवमेंट असावी, फक्त रिव्हर्सच्या माध्यमातून हा चौकार तुम्हाला पाहायला मिळाला मोहिलच्या बॅटमधून. ओव्हर द विकेटने आता जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. बॉल चांगला होता, टप्पाही चांगला. पडल्यानंतर आपण पाहिलं तर विकेट किपरच्या हातामध्ये जसा आला तशी बॅट ड्रॅग केली, ड्रिल करून दाखवली की कशा प्रकारे हा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा इम्प्रोवायझेशन स्ट्रोक. फिल्डर आहे त्या ठिकाणी डीपमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पकडली गेली कॅच. संपला खेळ. मोहिलचा लागणारा झटका दुसरा टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरला. थँक्यू. समीकरण क्लोज ही येतं आहे, विकेटही जात आहेत. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जरूर तुम्ही 19 धावसंख्या बघितल्या, परंतु एक विकेटही गेला होता, गमावला होता. परंतु जॉली स्पोर्ट्स कामतघर टीमवरती ना कोणत्याही प्रकारचं असं वाटत नाही की प्रेशर आहे. ज्याप्रमाणे फ्री माइंडेड खेळत होता ना मोहिल म्हात्रे, त्याचा कॉन्फिडंटली एक चौकारही तुम्ही पाहिला. अगदी जागेवरून त्यांनी फक्त ट्रान्स चेंज करत असताना तो चौकार ज्या वेळेला दाखवला ना, तेव्हाच कळायला गेलं की डगआउटमधनंही कोणत्याही प्रकारचा प्रेशर नव्हता. कारण 37 चेस करायचं आहे. चौकार आल्यानंतर धावगती होती ती पुढे एकदम फास्ट सरकली. फक्त 14ची गरज आहे सध्या तरी. या पाहिलं गेलं तर ओव्हरमध्ये 3 चेंडू समाप्त झालेत, म्हणजेच येणाऱ्या बॉलवरती या धावा इझिली बनतील. त्या अनुमानाने कोणत्याही प्रकारचा प्रेशर नव्हता. परंतु एक सुंदर फटका खेळण्याच्या नाद्यामध्ये डीपमध्ये आपण बघितली मोहिल म्हात्रेची विकेट. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओम पाटील. टीम जॉली स्पोर्ट्स कामतघर म्हटली गेली ना तर बॅट्समनांचा तोफखाना असलेला हा संघ. कारण कोणताही खेळाडू कोणत्याही नंबरवरती येऊन मोठा फटका खेळू शकतो. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली गेली तर अगदी स्ट्रॉंग आहे. परंतु त्या अनुमानाने आपण पाहिलं तर जयरी रांजनोली संघ सुरुवातीपासनं थोडासा दबावमध्ये ॲज अ बॉलिंगच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल खेळायचा होता, बॅटची आतली कडा विकेट किपरच्या जवळ अगदी बॉल फिरत होता, त्याने बॉलला फील्ड केलं गेलं. या षटकामध्ये एक चौकार वगळता एक विकेटही आली, 2 डॉट बॉलही आलेत, 4 बॉल समाप्त झालेत. 37च्या चेसमध्ये सध्या 23 धावा. थांबून खेळण्याचा प्रयत्न ऑप्शनच्या बाहेर निघाला गेला आहे. तेच सांगतात एक्झॅक्टली अंपायर की पडल्यानंतर जास्त वळला. पंचांनी इशारा केला वाईट बॉल. टीमची धावसंख्या आता पुढे सरकत असताना टीमच्या टोटलमध्ये 24 माफ करा. यावेळेला ऑन साईडला फक्त दिशा देण्याचं काम. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे प्रॉपरली स्क्वेअर लेगला. त्याने बॉलला अडवलं, मिळते सिंगल. सध्या तरी सिंगल डबलने सुद्धा आपण आपल्या डावाला पुढे नेऊ शकतो हे माइंडमध्ये आहे टीम जॉली स्पोर्ट्स कामतघरचा. म्हणून अगदी आरामात सध्या तरी क्रिकेट सुरू आहे. दुसऱ्या बाजूला जशी सिंगल येते तसा प्रेशर वाढतोय. फिल्डिंग पोझिशन तशी चेंज केली जाते. अजून एखादा विकेट पडेल, थोडासा अजून या सामन्याला आपण लांब नेऊ शकतो. त्याच अनुमानाने सध्या तरी बॉलर आपण पाहतात ना केतन म्हात्रे आणि विकेट किपर ते सध्या तरी फील्ड पोझिशन सजवतात. फाईन लेग आपण पाहिला, थर्डमॅनने पाहिला, परंतु आता सध्या तरी फाईन लेगला नक्कीच थर्डमॅनच्या जागेवरती आणलं जातं. आणि थर्डमॅनला आपण पाहत आहोत पॉईंटला त्या ठिकाणी दाखल केले गेले पॉवर प्लेच्या आतमध्ये. यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु ज्या ठिकाणाहून फिल्डर काढला त्याच ठिकाणाहून नशिबाची साथ मिळते. विकेट किपर बीट, त्याच्यानंतर थर्ड मॅन बीट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू. चर्चा आपण करत होतो की फाईन लेगला काढलाय, थर्डमॅनला पॉईंटला सरकवलाय, फाईन लेगची जागा थर्डमॅनला दिली आहे ना. एक्झॅक्टली बॉलर तेच सांगतात की त्या ठिकाणाहून जर फिल्डर जर काढला नसता तर कदाचित हा चौकार नक्कीच गेलाच नसता. परंतु परिस्थिती असते, परिस्थिती बदलायला, परिस्थिती सुधारायला कधी वेळ लागतो. परंतु क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप काळ वेळ मिळत नाही. कारण आपण भरपूर असे खेळ बघितले ना, तुम्ही कबड्डी घ्या, तुम्ही खो खो घ्या. एखादा प्लेयर जेव्हा कबड्डी आणि खो खोच्या मॅचमध्ये खेळत असताना बाद होतो ना, तेव्हा त्याला पुन्हा संधी मिळते. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जिथे एकदा बाद झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा संधी मिळत नाही.
त्याच्यामुळे नक्कीच सध्या तरी हा बायचा चौका तुम्ही पाहिला. सध्या तरी तुम्ही बघत आहात आमचे लाडके प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेतात. तुम्ही सर्व आमच्या या स्पर्धेचे नेत्रबिंदू आहात. खेळाडू कक्षामध्ये प्रेक्षक बसल्यात, त्यांचंही सहर्ष स्वागत करू. आवाज बिनारचे काही खेळाडू तिथे बसल्यात, मॅचचा आनंद घेतात. त्यांची नेक्स्ट मॅच असेल, सो त्यांना नेक्स्ट मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. वळे या मॅचच्या दिशेने 37चं टार्गेट असताना सध्या तरी धावपालकावरती धावा तुम्हाला पाहायला मिळतात 29. म्हणजे येणारे 12 बॉल आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये फक्त धावा 8 बनवायच्या आहेत जॉली स्पोर्ट्स कामतघरला. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. 29 धावा. 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावा जर आपण पाहिल्या गेल्या ना तर पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये जरूर त्या धावा कंट्रोल केल्या, परंतु आता या 8 धावा डिफेंड करायच्या असतील ना तर आता कसोटी फिल्डरांची घ्यावी लागेल, ती म्हणजेच जे रांजणोली टीमला. थर्ड ओव्हरसाठी आलाय विवेक भगत, त्याचा पहिलाच बॉल. ओव्हर द विकेटने खूप शॉर्ट बॉल होता, ऑन साईडला फक्त दिशा दिली, ताकदीचा वापर कमी होता, परंतु टप्पा हेरला गेला, बॉलला पाठवला गेला स्क्वेअर लेग बाउंड्रीलाईनच्या बाहेर. षटकार आणि मॅच आली क्लोज. पूर्णपणे बाजूने जॉली स्पोर्ट्स कामतघरच्या फक्त 11 मध्ये बनवायचे आहेत 2. तर 11 मध्ये 2 बनवायचे आहेत. 2 बॉल 11चं समीकरण असतं तर काहीच वेगळं वातावरण असतं. प्रेक्षकांना ही मॅच बघण्यास मजा आली असते, परंतु फक्त 2 धावा 11 चेंडूंमध्ये पाहिजेत. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. समोर ओम पाटील. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा आणि अशा प्रकारे 10 चेंडू ठेवत असताना हा सामना 37 धावा बनवत असताना जिंकतोय तर म्हणजे जॉली स्पोर्ट्स कामतघर. कॉंग्रॅच्युलेशन जॉली स्पोर्ट्स कामतघर आणि हार्डलक म्हणूया आपण टीम जय हरी रांजनोली. समरी टेलिव्हिजन स्क्रीन 36 बनवल्या जय रांजनोलीने. त्यामधलं महत्त्वाचं योगदान कोणाचं होतं सध्या तरी तुम्ही ते बघत आहात. ज्या अनुमानाने आपण प्रमोदला बघितलं 16 धावा 6 चेंडूमध्ये त्याने खरं तर बनवल्या. आणि प्रमोद सोडून कोणत्याही खेळाडूने जास्त महत्त्वाचं योगदान दिलं नाही. त्या अनुमानाने ओम पाटील नॉट आऊट राहिला, त्याने बनवल्या